श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कशा आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. श्री स्वामी समर्थ आणि स्वामींची भक्ती करत असताना प्रत्येक भक्तांच्या आयुष्यामध्ये खूप सुंदर असे स्वामींचे अनुभव येत असतात. स्वामींच्या इच्छेनेच प्रत्येक भक्त हा स्वामींच्या सेवेमध्ये येत असतो. असा कोणताही भक्त नाही की तो स्वामींच्या सेवेमध्ये स्वामींच्या इच्छेने आला नाही. जर एखाद्याच्या आयुष्यामध्ये अडचणी असतील, दुःख असेल, संकटे असतील, जर एखादा व्यक्ती स्वार्थापोटी म्हणजे स्वतःची दुःख दूर करण्यासाठी म्हणजे स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी जरी स्वामींच्या सेवेमध्ये आलेला असेल, परंतु जर त्याने स्वतःचा स्वार्थ बाजूला ठेवून फक्त निस्वार्थ भावनेने आणि निशंक मनाने स्वामींची भक्ती करायला सुरुवात केली असेल, तर मात्र त्या भक्ताला लवकर अनुभव हे येत असतात. परंतु स्वतःची अडचण कधी दूर होईल आणि यासाठी स्वामींच्या सेवेमध्ये आलेलो आहे असा जर विचार असेल की स्वामी हे खूप लोकांना अनुभव देत असतात, खूप लोकांच्या अडचणी दुःख दूर करत असतात, मग आमचे देखील अडचणी दुःख करतील असा विचार ठेवून जर स्वामींच्या सेवेमध्ये एखादा भक्त जर आलेला असेल, तर त्या भक्ताला खूप परीक्षाही द्यावी लागत असते, अडचणींचा सामना करावा लागतो. कधी कधी असे होत असते की एवढ्या अडचणी येतात, एवढी दुःख येतात, एवढी संकटे येतात की त्या भक्ताची एवढी परीक्षा घेतली जाते की तो भक्त खचून जातो आणि स्वामींच्या सेवेतून बाहेर निघत असतो. परंतु हेच जर एखादा भक्त निस्वार्थ भावनेने जर भक्ती करायला सुरुवात केली, भलेही तो एखाद्या अडचणीतून बाहेर निघण्यासाठी जरी सेवेमध्ये आलेला असेल आणि जेव्हा तो सेवा करायला लागतो तेव्हा माझे स्वामी जे काही करतील ते योग्य करतील, मला प्रत्येक संकटातून बाहेर काढतील असा जर विचार ठेवून स्वामींची सेवा करायला सुरुवात केली ना, तर लवकरात लवकर अनुभव हे येत असतात आणि त्यांच्या सेवेमध्ये आल्यानंतर खूप सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच येतात. फक्त सेवा तशी स्वामींजवळ पोहोचली पाहिजे. तर आजचा अनुभव देखील तेवढाच गोड आणि सुंदर आहे. आजचा अनुभव एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंचं नाव हे वंदना जगताप आहे आणि त्या वाई येथील आहेत. चला तर मग त्यांच्या आयुष्यामध्ये जे आलेले सुंदर सुंदर अनुभव आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ. हा श्री स्वामी समर्थ. तीच मला अनुभव शेअर करायचा होता. अहो हा 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 नाव सांगायचंय का ताई? मी तुम्ही म्हणलं मी सातारा तालुक्या जिल्ह्यात आहे. हा हा तेच मगाशी मी लावलं होतं. मी बघा वाई तालुक्याच्या केंजळ गावातनं बोलते. हा 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 त्यांचाच अनुभव शेअर ऐकत होती मी. पाठीमाग गेल्या गुरुवार बी ऐकलं मी. सारखं स्वामींचाच अनुभव ऐकते बघा. हा 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 बोला काय म्हणताय बाकी? नाव सांगायचंय का तुमचं? माझं नाव वंदना जगताप. हा हा किती दिवस झालं स्वामींच्या सेवेमध्ये आला तर? अहो मला बरेच दिवसापासून मी आहे. बरेच दिवसापासून. पण आज आता मी ते बघितलं रानात आहे, पण मी ते माझ्या हातावर लिहून घेतला नंबर म्हणलं लावावा. आपल्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये आहे की नंबर ताई? हो आहे की, पण कसं होतं कामामुळे नाही होत ना. हा 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 मग बघा आता आम्हाला कसं स्वामींचं लय अनुभव म्हणजे लय अनुभव आले बघा. पाठीमाग मला ही झालं होतं बघा, माग म्हणजे गाठ आलती इंजेक्शनची. गाठ म्हणजे कुठं मानला? नाही खुब्यात इंजेक्शन केलेलं. खुब्यात. हा हा आणि मग त्याचं बी बघा डॉक्टर केलं हे डॉक्टर शेवटी मग मला मुंबईला अवधूतच हॉस्पिटल मिळालं बघा तिथं. हा हा म्हणजे इंजेक्शन कशासाठी केलं होतं का? ते सहज आपलं अंग दुखतं बंद केलं, त्याची गाठ झाली. अहो अरे अरे अरे. हा हा त्याची मग ही झाली, मग परत झाली चांगली. स्वामींच्या माझं सगळं स्वामींच्या हवाला आहे बघा. सगळं काय करता ते स्वामी. हा 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 मग डॉक्टरांना दाखवली होती का ती गाठ कशामुळे उठली? मग ती डॉक्टरांनी इंजेक्शन केलं ना, त्याच्यात पॉइझन झालं होतं. मग अरे बापरे. मग ती पॉइझन झाली, ती डॉक्टरांनी निधन केलं की. मग ते हे म्हणले, एक डॉक्टर म्हणले, म्हणजे मुंबईला माझी मुलं आहेत ना, मग त्यांनी तिकडे नेलं होतं. पण ते हे डॉक्टर म्हणले, ते म्हणले इथं नाही ठाण्याला या, ही करा ती करा असं म्हणले. मग माझा मुलगा एक बघा मोठा पोलीस मध्ये बारका ते शिवकुपेत आता मॅनेजर आहे, त्याच्या ती कस्टमर असेल ना, त्याच्यामुळे ओळखीनं आपले डॉक्टर या ऐरोलीला भेटले. मग
आणि मग तीही केलं आणि झालं सगळं व्यवस्थित बघा स्वामींच्या कृपेनं. ऑपरेशन केलं का आपलं बिना ऑपरेशनच झाली का? नाही ऑपरेशन केलं की अहो. माझं सारखं मला ना तुम्हाला माहित आहे मी ऑपरेशनला गेली ना मला ऑपरेशन झालेलंच कळलं नाही कसं सारखं पण स्वामी सारखं होतं सारखं मला वाटलं ते डॉक्टर स्वामीच आलेत. अरे वा. खरंच तर अहो मला पाठीमाग मी बघा इंजेक्शन केलं तेव्हा बघा ते डॉक्टर आलं मला अक्षरशः मी पालथी झोपले सारखं श्री स्वामी सोबत ते मला डॉक्टर स्वामीच्या रूपात डॉक्टर दिसत होतं स्वामी जी टोपी लंगोटी ते सगळं असं दिसत होतं अहो मला. अरे वा. किती छान. आणि स्वामींचं पण दर्शन होणं महत्वाचं आहे ना ताई. हो मला स्वामींचाच आधार. मी एकटी असते बघा इथं. माझी मुलं ही मुंबईला असतात पण माझं सारखं स्वामींचं सारखं म्हणजे मी सारखं झोपता उठता सारखं स्वामीशिवाय नावच नसतं सारखं. स्वामींचं नामस्मरण चालू आहे ते छान आहे ना ताई. अहो माझं नामस्मरण असतं तारक मंत्र वाचते मी म्हणती परत आणखी ती 3 अध्याय वाचते. सगळं असतं म्हणजे स्वामींचं. मी दुसरे परत कालभैरवचं स्तोत्र म्हणती सारखं मी चालूच असतं माझं सकाळचं ती 1 तासभर मी देवातच असते बघा. स्वामींच्या नामस्मरणात सेवेमध्ये. हो मला स्वामींचं लय वेळ आहे म्हणजे मला लग्नाच्या अगोदरपासून आमच्यात लय परिस्थिती नाजूक होती पण आमच्या चुलतीच्या दत्ताचा फोटो होता बघा. त्याच्यावर मी आपली करायची कधी माळ घालायची करायची आपलं असं ही करायची. आणि मग माझी दोन्ही मुलं बी गुरुवारचीच येते बघा दोन्ही बी. अरे वा. आणि बाकी मग माझ्यामुळं मी सगळ्यांनाच म्हणजे आता एक आमची रेखा इथली तिला बी मी म्हणते चल तू आम्ही रोज दर गुरुवारी मठात जातो इथं किंजळमध्ये बघा. आता आरतीला नाही जमत आरतीला जमत नाही आम्हाला जसं रानातल्या कामामुळं पण आम्ही गुरुवारचं किती काम असतं मी जातीच तिला घेऊन जाते ती बी येते तिला बी मी म्हणलं तू असं कर भूक लागली की सगळं काम बाजूला ठेवून करतीस का नाही तू मग तू चल स्वामींच्या तिथं चल काय नाही होत वेळात वेळ काढल्याशिवाय नाही होणार अगं. हो ना येते मग ती बघा सगळं व्यवस्थित आहे. भाऊ माझे भाऊ मोठे ते बी बघा सारखं स्वामींचं करतात ते बी सारखे अनुभव सांगते. आता आपण जाऊ पण मग पाठीमागं आम्ही गेलो बघा स्वामींना गेलो आवून तिथं उतरलो एकाच सेकंदात मला काय झालं कळलं मला चक्कर आले होतं झाली अहो. अरे बापरे. का काय कळलं नाही गरम झालं आणि मला तिथं म्हणजे ही केलं पुन्हा म्हणले ते म्हणजे डॉक्टर इथं मी माझ्या तोंडात एकच शब्द आपण आलोय कशाला मला स्वामींचं दर्शन घ्यायला कुठंच जायला नको. अरे स्वामींनी परीक्षा बघितली काय. हो ना मग गेलो आलो आणलं स्वामींनी व्यवस्थित आम्हाला. अरे वा. आणलं तेच अनुभव आणि दिव्यातही अशी वात वगैरे सगळं ही होतं साखर म्हणजे चांगलं असतं मला स्वामींचं लय वेळ यावं. स्वामींचं वेळच लागतं ताई. लय वेळ म्हणजे लय वेळ आहे मला मी सारखी स्वामींचं आता रानात आली तरी सारखी येताना श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ. आणि संध्याकाळचं 8 वाजेपर्यंत मी तारक मंत्र जप मोबाईलला लावती मी बी म्हणते काम करत आणि मग आजची मालिका बघता मग जरा बंद करते जरा स्वामींची मालिका आहे का नाही कलस मराठीला. हो कृपा सिंधू नाही कृपा सिंधू का स्वामी समर्थ बघा स्वामी समर्थ मालिका एक कलस मराठीला आहे बघा. बघती मग मी बघा तीच मला अनुभव आणि असे दिव्यात वाद बी तुम्ही म्हणता ना ते फुल वगैरे हे ते बी येतं बघा. अरे वा. खूप सुंदरच अनुभव आहे ताई. तो मला लय स्वामींचा आधार आहे. आमची एक दिराची मुलगी ती जरा नाही पण ती आपली इथे बसते तिला मी सारखी म्हणते झोपू नको स्वामींचं श्री स्वामी समर्थ म्हण श्री स्वामी समर्थ जप करतो. असं म्हणजे मी सगळ्यालाही सांगते म्हणजे कुणाला बी तुम्ही म्हणता नाही करा पण मी नेहते आपले कुणी येईल त्याला म्हणजे कसं जे करते त्याला नको म्हणायचं नाही ना. हो ना मग ती लागली का करायला. मग ती करत नाही असं जरा पण म्हणती मुखानं तोंडानं म्हणते आपली नुसती. हो ना ते जरी म्हटलं तरी बस झालं की होताई. म्हणती मग आम्ही तारक मंत्र सकाळी उठलं की माझी आंघोळ झाली की पहिलं नामस्मरण देवाचं कधी तेव्हा तारक मंत्र लावायचं मग ते. छान आणि मी ज्याला त्याला सांगते मला स्वामींच्या कृपेने सगळं चांगलं आहे. मग तुमची मुलं वगैरे करतात का. आमच्या सुनबाई दोन्ही बी करतात अहो. अरे वा. दोन्ही सुना आमच्या स्वामींचं हे करतात त्या ती मुंबईला येताना शाळेत नाही येतं तरी जाता येतं म्हणजे गुरुवारचं जाणारच इथं आवर्जून केंद्रात जातात मठात गर्दी असली तरी पण. अरे वा. आणि आमची मोठी सुनली ती ही करते मग ती जाताना कुठे गेली ना काय का बाई LICचं करते त्यामुळे संध्याकाळचं मग ती म्हणजे मी बारीक मंत्र लावते म्हणत जाते आपल्या रस्त्यात. अरे वा. म्हणजे त्या पण म्हणजे तुमच्या कुटुंबात भरपूर लोक आहेत स्वामी सेवा करणारे.
आमच्यात सर्व सगळे येते स्वामी सेवेला, सगळे येते. आणि हा माझा मोठा मुलगा आहे ना, हा बघा पहिलं मुंबईला होता, मग मुंबईलाच येतो पोलीस मध्ये. ते डावकरी साहेबांच्या दर पौर्णिमेला ह्याला जायचा अक्कलकोटला. अरे वा. दर पौर्णिमेला जायचा. आणि तिथं गेला आणि त्याला काय झालं, कानात पुडी आली होती आणि तिकडून तो आला बाहेर. आणि तेवढ्यात बघा म्हणजे त्या साहेबांचंच लक्ष गेलं. अहो जगतापचं तोंड कसं होतं या, म्हणजे ते स्वामीच आले बघा तिथं. अरे वा वा. ताई तुम्हाला माहित आहे का, अक्कलकोटला जाण्यासाठी ना स्वामींनी बोलवावं लागतं ताई. अहो मी लई दिवस म्हणते पण गेलो. आता मी म्हणते स्वामी मला लवकर बोलवा, मी येणार. हो ना. आणि तुमच्या मुलाला तर प्रत्येक पौर्णिमेला बोलवतोय स्वामी ताई. हो. आता दुसरीकडे बदली झाली पण लई वेळ, कित्येक वेळा तरी गेला होता, भरपूर वेळा. नवचंदीत प्रत्येक देवीला ह्याला प्रत्येक ह्याला. किती मग तेच साहेबांनीच तिथं ऍडमिट केलं. पुन्हा म्हणजे नको इथं आम्ही मुंबईला नेतो. मुंबईला मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. पण चांगलं स्वामींच्या कृपेने सगळं चांगलं झालं बघा. मग ती गाठ पुन्हा काय केली, ऑपरेशन करून काढली का ती जिरली मनानं? नाही ती डॉक्टरांनी असं प्लस होतं ते असं कापून कापून असं गोल 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 सगळं मला आठवत होतं. कर 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 आवाज येत होता ते. अरे बापरे. हो पण ती मला ना म्हणजे कशामुळे ती गाठ उठली होती, काय निधन झालं असेल तर? अहो ते इंजेक्शन केलं ना, ते रक्तात मिसळ झाल्याची गाठ बनली, पॉइझन बनलं ते. हो ती नाही, तुमच्या मुलाला झालेली. कानाला नुसती पुळी आली मग झाली, ते तोंड वाकडे झालं. बापरे. मग पण स्वामींनी चांगलं केलं बघ. मग ते साहेबच आले स्वामींच्या रूपात, आहे का नाही? हो ना. म्हणूनच त्यांचं पण लक्ष गेलं तर. हो तर काय बाई, प्रत्येकाला. त्याला बी वेळ आहे, म्हणजे ते उठलं की नाही असं म्हणजे पाया कामावर जाताना पाया बिया पडून जाते ते आमची पोरं देवारेवाच्या. स्वामींचा फोटो आहे तिथे. म्हणजे विश्वास आहे प्रत्येकाचा तुमच्या घरामध्ये ताई स्वामींवर? हो आहे. किती छान आहे ताई. घरामध्ये प्रत्येकाने पण स्वामी सेवा करणं किती छान आहे, सांगा बरं. हो मग काय तर स्वामींनी. आणि मला कशाची अपेक्षा नाही. मी म्हणते स्वामी माझं फक्त शरीर चांगलं ठेवा आणि तुमची सतत सेवा करायला मिळू द्या. हो ना. मग काय तर. खूप सुंदर अनुभव आहे ताई. बरं चालतंय. बाकी काय नाही बघा, सगळं काही स्वामींच्या कृपेने व्यवस्थित आहे ताई. हो आहे स्वामींच्या कृपेने आहे. आता मी अनुभवच लावलाय बघा. रानात तरी बसली तिथं पण अनुभवच लावला होता. छान आहे ना. उलट स्वामींच्या नामस्मरणामध्ये भक्तीमध्ये लीन राहिलेलं चांगलं ना. हो मग काय काम करते मुखानं बोलायचंय. आपल्याला काय म्हणतात का काम करू नका स्वामी. हो ना. खूप सुंदर अनुभव आहेत आणि खरोखरच तुम्ही पण भाग्यवंत आहे ताई. तुमचं संपूर्ण कुटुंब सेवेमध्ये आहे ताई. हो आहे बाई आहे. सुना करत्यात, ती करत्यात, सगळी करत्यात. आमच्या दोन्ही सुना करत्यात, मी करते. मुलं बी करते ती. म्हणजे मुलांना कसं कामामुळे वेळ मिळत नाही ना. हो ना. पण आहे ना, थोडीफार भक्ती आहे, तेच महत्वाचं आहे ना. हो आहे स्वामींची आहे. त्यामुळेच तर एवढं म्हणजे घरामध्ये सुख समाधान आहे ना. प्रत्येक गोष्ट मनासारखी होणं पण महत्वाचं आहे ना ताई. हो बाई खरंच चांगले. मला स्वामींचा लय अनुभव आले होते. म्हणजे मी सारखं दुसरा विचारच करते, सारखं स्वामीच. मी परत म्हणजे मला लवकर त्याच्यामुळेच तुमच्या कुटुंबातील प्रत्येकाला घेतलंय ना जवळ ताई. हो खरंच बाई खरंच. नाहीतर आजकाल बघा ना, एखाद्याला विश्वास बसायला सुद्धा किती वेळ लागतो. आपण अनुभवात ऐकतो ना, एकाचा घरातील विश्वास आहे तर दुसऱ्याचा नाही. नाही सगळ्यांचा आहे बघा. आमचे मोठे भाऊ ना पायी जात होते, दिंडी करत होतो. आणि म्हणजे आम्ही एकदा आमचे भाऊ म्हणजे माझा मोठे भाऊ आणि म्हणजे तिथं आम्ही गेलो आणि तिथं बघ ही चाललं होतं. तिथं म्हणजे आम्हालाच आत बोलवलं तिथल्या लोकांनी ती सेवा करायला. म्हणजे ते सांगत होते. तिथं पण भाग्य भेटलं तुम्हाला म्हटलं. हो भाऊंना मिळालं, मला नाही, भाऊंना आमच्या. मग तेच ना, तिथं सेवा करण्याचं भाग्य मिळालं ना. हो. किती छान. खूप सुंदर अनुभव आहे ताई. कसं आहे ताई, महत्वाचं म्हणजे प्रामाणिकपणा हा खूप महत्वाचा असतो ताई. आणि कधी हो ना, घरात जॉब पण आहे, प्रत्येक जणांना विश्वास पण आहे. किती छान आहे सांगा बरं.
सगळं चांगलं आहे स्वामींच्या कृपेनं. असं त्यांची सदैव आमच्या लक्ष असू द्या. मी हीच म्हणते, बाकी काय नको, पैसा नको, काय फक्त सुख समाधान पाहिजे. हो ना, तेच महत्वाचं आहे. नाहीतर काय उपयोग आहे पैशाचा? पैसा नसला तरी पण चालतो ताई, पण ईश्वराची साथ असेल ना तर अशक्य गोष्टी शक्य होतात ताई. शक्य होत्यात. हा, स्वामींचा तारक मंत्र किती आहे. हो ना, हो ना. आणि आपल्या स्वामींसाठी तर अशक्य असं काहीच नाही ना. स्वामींची साथ भेटली ना ताई तर संपूर्ण आयुष्यात काहीच कमी पडत नाही. नाही हो, नाही. तुमचे तोंडात साखर पडो, स्वामीच बोलताय तुम्ही. नाही हो, स्वामींचं म्हणजे बोल आहेत हे ताई. मी स्वामी नाही, स्वामी खूप मोठे आहेत ताई. हो, खरंच बाई, जगाचा मालक चालक पालक आहेत ते. हो ना, हो ना. खूप सुंदर. मी तर असं म्हणते की स्वामींची सेवा करण्याचं भाग्य भेटणं म्हणजे सेवा करायला भेटली हेच खूप मोठं भाग्य आहे ताई. हो. आणि ते कुणाकडून विकत घेतात का? व त्यांना जे आपल्याला कसं ते आवडतं त्यांना बी आपण आवडतो का नाही? हो ना. त्यांच्याच इच्छेने होत असतं ना. आपल्या इच्छेने काय होतं ताई? आपण नाही निवडत ईश्वराला, ईश्वर आपल्याला निवडत असतात ताई. हो. आपण नुसतं निमित्त आहे, सगळं करता करिता तेच आहेत. हो ना. त्यांना ज्याच्याकडून करून घ्यायचंय त्यांच्याकडूनच करून घेतात, कोणाकडून पण नाही करून घेत ताई. हो, खरंच आहे. ईश्वराची साथ भेटणं ही काही साधी गोष्ट आहे का? सांगा बरं ताई. हो. खूप सुंदर अनुभव आहे ताई. बर, चालेल. चला, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखरच या ताईंचा अनुभव खूप गोड आणि सुंदर होते. स्वामींची सेवा करत असताना असे सुंदर हे अनुभव नक्कीच येत असतात. कारण ज्या भक्तांच्या पाठीशी श्री स्वामी समर्थ आहेत त्यांना खरोखरच खूप गोड अनुभव येत असतात. आजचा अनुभव देखील मला तर खूप आवडलेला आहे. तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला देखील विसरायचं नाही. तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर इथे मी नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे. कारण जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव शेअर होतो तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकल्यानंतर खूप लोकांना मदत देखील होत असते. किंवा तुमचा अनुभव ऐकल्यानंतर एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं देखील एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन स्वामीमय करून टाकायचे आहे. आणि त्यासाठी तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव शेअर करणे खूप गरजेचे आहे. तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप आभारी आहे. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्री स्वामी समर्थ या षड्यक्षरी मंत्राचं नामस्मरण मात्र नेहमी करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.